मंगलमूर्ती मोरया. बाप्पांच्या 12 नावापैकी दुसरं नाव आहे एकदंत. पार्वती माता स्नान करत होती आणि बाल गणेश मातेचं रक्षण करण्यासाठी तिथं थांबले होते आणि अचानक तिथं परशुराम भगवान आले. परशुराम भगवान मला पार्वती मातेचं शिवांचं दर्शन घ्यायचे म्हणतात. गणेश त्यांना कठोर शब्दामध्ये रोखून धरतात. परशुरामांना क्रोध येतो आणि भगवान परशुराम आपलं कुठार परशु गणपतींवर फेकतात आणि त्याचा आघात गणपतींच्या 2 दातापैकी एका दातावर होतो आणि तो दात तुटतो आणि तो परशुरामांचा नाश करण्यासाठी पुढे निघतो. सगळीकडे हाहाकार माजतो. तेव्हा शिवगण तो दात रोखतात आणि अशा प्रकारे गणपतींना एकदंत हे नाव पडलं. याचं कारण का? पूर्वी 2 दात होते, आता मात्र 1 दात आहे. पण याचं तात्विक अर्थ फारच सुंदर आहे. तात्विक अर्थ असा आहे की 2 म्हणजे द्वैत आणि 1 म्हणजे अद्वैत. आत्तापर्यंत श्री गणेशांचे 2 दात होते म्हणजे ते द्वैत दाखवत होते, परंतु आता 1च दात शिल्लक आहे. हे अद्वैताचं प्रतीक आहे, म्हणजे परब्रह्माचं स्वरूप आहे आणि म्हणून एकदंत गणेश हे परब्रह्म स्वरूप आहेत. ही धारणा स्वीकारायला हवी. मौद्गल पुराणामध्ये तर इतकं सुंदर सांगितलेलं आहे. एक दंत, एक हा मायेशी निगडीत असणारा शब्द मायावाच्य आहे आणि दंत हा माईक वाच्य आहे. माईक याचा अर्थ परब्रह्म, म्हणजे माया आणि मायापती या दोघांना एकत्र आणणारा शब्द एक दंत असा आहे. म्हणजे भगवान श्री गणेश हे मायापती आहेत, ते परब्रह्म स्वरूप आहेत, असंच या एकदंत नामातून सिद्ध होतं. मंगलमूर्ती मोरया.